बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंडी वाढवणी एकाएकी केला मिरासेचा धनी कडिये वागवणी भार खांदी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आज ज्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, दादांच्या स्मृतीला अभिवादन करून उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय पंचम वेद निर्माते तुकोपनिषदकार जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा चार चरणाचा गोड अत्यंत महत्वाचा अतिपरिचयाचा मुलाबद्दल बापाची अभिव्यक्ती व्यक्त करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 हरी मुलाबद्दल बापाची अभिव्यक्ती व्यक्त करणारा असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जय रामचंद्र भगवान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंग तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराय आजच्या अभंगातून लेकराबद्दल बापाला वाटत असणारी अभिव्यक्ती व्यक्त करताना दिसतात. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. मला असं वाटतं या सभा मंडपामध्ये या ज्ञान मंडपामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याला माहिती नाही आजचं कीर्तन काय करणार नाही. माहिती आहे ना? बोलत चला तुम्ही. हा नाही माहिती की नाही? कारण कुठलंही कार्य म्हटलं आप्पा की त्याच्याकरता कारण लागतंय. काय लागतं माऊली? कारण लागतंय. कोणी म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे? म्हणे विनाकारण आहे. होतंय का? बोला ना. जाऊ का घरी? जाऊ का? विनाकारण आहे. होतंय का? नाही. काय कारण आहे? विनाकारण नाही. विनाकारण कीर्तन होत. बोला विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू मायबाप, विनाकारणच कीर्तन होत आहे. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी की कीर्तनाला माणसाने पुढे येऊन बसलं पाहिजे. आपल्याकडे वेळ कमी तरी जाता धावतं सांगतो तुम्हाला. कीर्तनाला माणसाने पुढे येऊन बसलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जिओ आयडिया वोडाफोन एअरटेलच्या रेंजमध्ये जाण्यापेक्षा भगवंताच्या रेंजमध्ये येणं कधीही चांगलं आहे. कारण यांची रेंज कधी जाईल सांगता येत नाही, पण देवाची रेंज ज्याला भेटली ती कधी जात. म्हणून त्याच्या रेंजमध्ये येण्यापेक्षा देवाच्या रेंजमध्ये या. देवाच्या रेंजमध्ये आलात तर फायदा काय होईल? देव तारून नाही येईल. विठ्ठल 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 किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. आपल्या गावातील श्री हरिभक्त पारायण सर्वांचे लाडके सर्वांचे आवडते असणारे आणि कैलासवासी सुखदेव संतू आहेर दादांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचं समस्त कुटुंब, नातेवाईक, आप्तेष्ट गणगोत सगळे सोयरे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटतं हिंदू पवित्र संस्कृतीमध्ये म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये श्राद्ध व्यवस्था ही मजबूत व्यवस्था आहे. श्राद्ध व्यवस्था जेवढी मजबूत व्यवस्था या आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या परंपरेमध्ये जोपासली जाते तेवढी कुठल्याही परंपरेमध्ये आणि संस्कृतीमध्ये ती जोपासली जात नाही. सांगू, मेल्यानंतर मनुष्याचं काय होतं याचा अभ्यास जेवढा आपल्या संस्कृतीनं केलेला आहे तेवढ्या कुठल्याही संस्कृतीनं केलेला नाही. विठ्ठल विठ्ठल दादा निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार आज त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता एक दिवसाचा केलेला हा कृतज्ञता सोहळा, कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा, आणि कृतज्ञता सोहळ्यानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. ऐका, जसं पाथर्डी हे गाव आहे, नाशिक एक गाव आहे, तसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात देहरूपी सुद्धा एक गाव आहे. आणि त्या देहरूपी गावाला आल्यानंतर जर आम्हाला करायचं असेल तर काय करावं लागेल? माऊली ज्ञानोबराय म्हणतात दोन गोष्टी अशा आहेत
ज्या तुम्ही हो म्हटल्यात तरी कराव्या लागतील आणि नाही म्हटल्यात तरी कराव्या लागतील. कुठल्या दोन गोष्टी? देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून ये धनंजयाजिया परी. हे धनंजया, या देहाच्या गावाला आल्यानंतर जन्म आणि मृत्यू असे दोन सोहळे आहेत. 16 संस्कारापैकी 14 संस्कार करायचे की नाही करायचे ते तुम्ही आपण ठरवायचं. मात्र 2 सोहळे असे आहेत जे तुम्ही हो म्हटलात तरी करावे लागणार आणि नाही म्हटलात तरी करावे लागणार. कुठले 2 सोहळे? एक जन्माचा आणि एक मृत्यूचा. एक झालेला आहे आणि एक होणार आहे. ऐका, म्हणून जन्मही आपल्या हातात नाही आणि मृत्यू देखील आपल्या हातात. मला असं वाटतं जन्म जर आपल्या हातात राहिला असतं तर तुमचं सांगता येत नाही, पण मी नक्कीच अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो. जन्म आपल्या हातात नाही, तसं मृत्यू देखील आपल्या हातात नाही. हे 2 सोहळे हो म्हटले तरी करावे लागणार आणि नाही म्हटलात तरी करावे लागणार. विठ्ठल विठ्ठल प्रकृतीच्या नियमाप्रमाणे जो जन्माला आला त्याला मरण निश्चित आहे. जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं होणार आहे. या न्यायानं आज आपल्यातून, या आहेर परिवारातून ज्या व्यक्तीसोबत, ज्या जीवनशैलीसोबत, ज्यांच्या संगतीमध्ये आम्हाला जीवन व्यतीत करायचं होतं, ज्यांच्या संगतीमध्ये आम्हाला आयुष्य जगायचं होतं, पण होत्याचं न होतं झालं, काळानं घाला घातला आणि बाप नावाची छत्रछाया आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. कशी काळाची चावल आली, बाग सुकाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सोन्या नाण्याचे दिवस आले ना, आता कुठे चांगलं जीवन जगायचं, पण काळानं घाला घातला आणि बाप नावाची छत्रछाया आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. ऐका मायबाप, डोंगराळ गेलेला सूर्य पुन्हा कधीतरी उगवणार आहे, पण बाप नावाचा सूर्य एकदा मावळला की पुन्हा त्याचा उदय नाही. पण खरं सांगू, रोजच्या कीर्तनातून एक वाक्य सांगतो, माय आणि बाप आम्हाला तोपर्यंत कळत नाही कुठपर्यंत माय आणि बाप आमच्यासाठी मिठासारखे. मिठासारखे मीठ जोपर्यंत तुमच्या जेवणात आहे तोपर्यंत तुम्हाला त्या मिठाची किंमत नाही, पण एखाद दिवस जेवणात मीठ नसू द्या तर एक घास सुद्धा घशाच्या खाली उतरत नाही. तसं मायबाप जोपर्यंत आहे तोपर्यंत समजत नाही, पण गेल्यावर मात्र एक दिवसही आमचा पुढे सरकत नाही. याला मायबाप म्हणतात. आज बरीच लोक येतील, येऊन या परिवाराला, दादाला, माझ्या ताईला सांगतील, रडू नको बाळा, रडू नको, मी तुझ्या आई सारखी आहे, रडू नको बाळा, मी तुझ्या बापासारखा आहे. आई सारखी आहे, बापासारखी आहे, पण बापाची जागा आणि आईची जागा दुसरं तिसरं कोणाला घेता येत नाही. आज बरीच मंडळी जेवता जेवता बोलतील की 1 वर्ष कुठं निघून गेलं हे कळालं देखील नाही. दादा, तुमचं 1 वर्ष कसं गेलं हे तुम्हाला कळालं नाही. विचारा त्या परिवाराला ज्या परिवारातून बाप निघून गेलेला आहे. तो बाप आजही त्यांना कुठेतरी आठवतो. आजही सकाळी चहा पिताना त्या बापाची आठवण होते. आजही दुपारचं जेवण करताना बापाची आठवण होते. आजही गावात फिरायला निघालेत की बापाची आठवण होते. बाप मात्र आम्हाला विसरता येत नाही. मग या जीवन जगत असताना या मृत्यू लोकामध्ये जर या जीवावर अत्यंत महत्वाचे कोणाचे उपकार असतील तर ते बापाचे आहेत. आणि त्या बापाच्या उपकारातून उतराई होण्याकरता तुकोबराय म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. जीव जरी त्यागला तरी त्यांचे उपकार फिटत नाही, मात्र त्यांच्या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करावी याच्या करता हा 1 दिवसाचा सोहळा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. कारण शास्त्राचं असं म्हणणं आहे, आई वडिलांच्या उपकारातून, आपल्या पितरांच्या उपकारातून जर उतराई व्हायचं असेल तर 3 कृती जर आपण वेदांताच्या सांगण्यानुसार केल्यात तर आपण उतराई होऊ शकतो किंवा कृतज्ञता व्यक्त करू शकतो. कुठल्या 3 कृती? पहिली सांगितली मृताहांबुरी भोजनात. पहिलं काय सांगितलं? मृताहांबुरी भोजनात. दुसरं जीवतो वाक्य करणात आणि तिसरं गयायाम पिंडदानश्य.
पहिलं घेऊ गयायाम पिंडदानश्य मृताहांबुरी भोजनात आणि जीवतो वाक्य करणात. पहिलं जर काही करायचं असेल तर आई वडिलांच्या उपकाराविषयी जाणीव असण्याकरता त्यांच्या शब्दांना जपा, त्यांना जपा. जीवतो वाक्य करणात नॉर्मल एक पॉइंट कोरवू द्या. एक पॉइंट जीवतो वाक्य करणात आई वडिलांच्या शब्दांना जपा, त्यांना जपा. जोपर्यंत ते तोपर्यंत सेवा करा. अहो मेल्यावर तर कोणीही सेवा करेल आणि मेल्यावर तर कोणीही रडेल, पण जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत आपल्या मायबापा करता रडून बघा. तो 4 धामचा देव तुमच्या पायाशी आल्याशिवाय राहणार नाही. मग कधीतरी आपल्याला ते मायबाप कळाले पाहिजेत. पण होतं काय सध्या शोकांतिका आहे. मुलं मोठी झालीत की त्याच बापाला आणि त्याच आईला म्हणतात, आई बाबा तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलू नका, तुम्हाला काही कळत नाही. मी म्हणतो मायबापाला जर कळलं नसतं तर लहानपणी तुझ्या डोळ्यात काळं काजळ भरण्याऐवजी हिरवळीचा ठेसा नसता का भरता आला. म्हणतो मायबापाला कळत नाही. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाया मिठाई, आता डॉक्टर कसली दवाई. तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिनी. अरे जिवंत असताना राजा तुला म्हणली दादा मला गोड खाण्याची इच्छा होते, तर तू म्हणतो आई सुट्टे नाही, आई दुकान बंद आहे. आणि मेल्यावर मात्र डॉक्टरला सांगतो, डॉक्टर साहेब 3 लाख नाही 4 लाख रुपये घ्या पण माझ्या आईचा जीव वाचवा. शक्य आहे का? शक्य नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा राजा हो. मेल्यावर तर कोणी रडतो, नाहीतर मग होणार काय. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. नको दिखावा दाव जगाला, मोडला नाही कधी रुपया दोदाला. मेल्यावर कोणी रडणार आहे, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा. तो भगवान परमात्मा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या बापांनी आपल्या पुराणावर गेलेले सुसंस्कार आणि त्याची पोचपावती म्हणून ही 1 दिवसाचं वर्ष विठ्ठल विठ्ठल या निमित्तानं आज या ठिकाणी फक्त अन्नदान नाही तर ज्ञानदानाचा देखील कार्यक्रम आहे. आणि ज्यांच्या अनुषंगानं, ज्यांच्या प्रयत्नानं, ज्यांच्या संपर्कानं ही सेवा माझ्या पदरात आली, परमश्रद्धेय परमार्थ प्रेमी आणि सर्वांच्या जवळचे असणारे महाराष्ट्रातला असा एक कीर्तनकार नाही जो आमच्या मामाश्रींना ओळखत नाही. असे आदरणीय परमपूज्य मामाश्री बाकेराव मामा यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली. मला असं वाटतं मामांनी जवळजवळ 8-9 महिन्याआधी ही सेवा दिली असेल. आणि त्यावेळेस मला हे माहिती नव्हतं सचिन बाबा की ही जी सेवा येणार ही वारीत आहे म्हणून. मग ते फोन आला आणि फोनवर मला सांगितलं मग लिहून घेतो. आता डायरी ठेवायची ही अडचण व्हायला लागली आम्हाला, म्हणून ते पैसे मावत म्हणून डायरी कुठे ठेवायची, अडचण मोठी. या मामांनी तारीख दिली, पण नेमका योगायोग असा आहे की आज या ठिकाणी जी सेवा आपण करतोय, निवृत्तीनाथांचा दादांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं त्या ठिकाणी रवाना झालेला आहे. माऊली ज्ञानोबराय पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत, जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत, आणि आम्ही मात्र आज मायबापाची सेवा या ठिकाणी करतोय. त्याचं कारण असं आहे, कारण मी कीर्तनातून नेहमी एक वाक्य आवर्जून सांगतो, तुम्ही काशीला नाही गेलात ना तरी चालेल, तुम्ही पंढरीची वारी नाही केली ना तरी चालेल. ऐका, तुम्ही 4 धामची यात्रा नाही केली तरी चालेल, तुमच्या घरात जे 2 धाम आहेत त्या 2 धामाची सेवा करा. तो 4 धामचा देव तुमच्या करता आल्याशिवाय राहणार.
ऐका ना, असं पाऊस पडल्यावर टाळी नका वाजवू, एकदा मोठ्यानं जोरानं टाळी वाजवा बरं. सद्गुरू विठ्ठल बाबा घोले कीर्तना बाबा म्हणायचे, दोघं हातांमध्ये अंतर एवढंच असतंय. किती अंतर आहे बघा, इकडे बघा, इकडे बघा. दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे, पण टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं. तुमचं अजून मोठं होईल. विठ्ठल 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 कुंडलिक वरद बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासे. म्हणून आमच्या करता जर सर्व तीर्थ कुठे असतील तर ते मायबापा जवळ आहेत. सकळ तीर्थाचे दुरे जी एका माता पितरे तया सेवेसे कीर शरीरे लोन कीजे. या ज्ञानानं पंढरीच्या दिशेनं चालत असताना सुद्धा मायबापाची सेवा आपल्याकडनं घडावी, म्हणून वाटेवरनं पुन्हा या ठिकाणी कीर्तनाला यावं लागलं. कीर्तनावरनं पुन्हा वाटेवर जायचंय. ऐका, आज कीर्तना करता ज्यांची प्रार्थना उपस्थिती अत्यंत महत्वाची आहे. श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर आदरणीय आणि वारकरी संप्रदायातलं एक वैभवशाली जीवन. मला असं वाटत नाही किंवा असं कधी वाटलं नाही की वारकरी संप्रदायातला कीर्तनकार सोडा, गुणीजन सोडा, वारकरी संप्रदायातला असा एक साधक नाही ज्या साधकानं आमच्या त्या महन्मयी साधूचा आवाज कधी कानावर आला नाही, कानावर ऐकला नाही. असे हरिभक्त पारायण भजन सम्राट श्री हरिभक्त पारायण परमश्रद्धेय निळोबाराय आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा कोटी कोटी धन्यवाद. त्याच पद्धतीनं त्यांना अत्यंत महत्वाचे साथ ज्यांचे आमचे परममित्र श्री हरिभक्त पारायण भजन सम्राट संगीत विशारद माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर माऊली, माऊली नाही गोड गोड धन्यवाद. जोरात टाळी वाजवा तुम्ही मोकड्या मनानं. पखवाजावर ज्यांची गोड अत्यंत महत्वाची अशी साथ आहे, परम आदरणीय परम श्रद्धेय परम मित्र आणि वारकरी संप्रदायातले एक वैभवशाली जीवन मोठमोठ्या कीर्तनकारांना ज्यांनी वाजवावं. ते हरिभक्त पारायण जसं क्रिकेटमध्ये एक सचिन तेंडुलकर आहे, तसं वारकरी संप्रदायामध्ये एक सचिन तेंडुलकर म्हणजे आमचे सचिन महाराज याडीच या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या संस्थेतील बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड अशी माझी सागरदादाची साऊंड सिस्टीम आहे. चित्रीकरणाची व्यवस्था या ठिकाणी आमच्या जनकदादांनी केलेली आहे. तुम्ही सर्व उपस्थित आहात. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आलेली भव्य दिव्य ही शोभा कीर्तनाची. विठ्ठल विठ्ठल त्यानिमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा हा माफ करा मला. सहानेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. सहानेताई महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. ते काय होतं, मला सवय विसरण्याची, फक्त तेवढं विसरत नाही मी, बाकी सर्व विसरतो. तुम्ही फ्रेश बसा बरं, पहिले तोंड पाडून नका बसू, फ्रेश बसा फ्रेश. कारण काय, मी आलो दमून आणि तुम्ही आले लांबून, बरोबर आहे ना? बोलता का जाऊ घरी जाऊ का? मी आलो दमून, तुम्ही आले लांबून, त्याच्यामुळे ताळमेळ काही बसे ना. सर्वांचे चेहरे असे पडले. अहो पाऊस पडतोय, पावसाला पडू द्या ना, तुम्ही चेहरे नका पाडू ना. तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन पडलं. कीर्तन पडत नसतंय. पडलं हा शब्द कोणी आणला मी त्याला शोधतोय. कीर्तनकार पडत नाही, कीर्तन कसं पडणार आहे? पण ऐका, तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन संपलं. फ्रेश बसा गड्या, फ्रेश बसा, चेहऱ्यावर हसू ठेवा. काल मामा मी असं सांगत होतो, काल सेवा भेटली, म्हटलं चेहऱ्यावर हसू ठेवा. सर्व हसायला लागले, पण समोर बसलेले काका काही हसना. मला राहुलं नाही महाराज. मी त्यांना म्हटलं काका हसा ना थोडंसं, स्माइल प्लीज. काका म्हणे म्हटलं थोडे तरी असं म्हणे. म्हटलं का बरं हसत नाही? म्हणे मायावर कर्ज आहे. म्हटलं मी फेडू का? कर्ज झालं म्हणजे माणसाने असं सोडव का? उलट ज्याच्यावर कर्ज कोण म्हणलं असं तोच खरा मर्द, असंही काही नाहीये, भ्रमात आहात. पण जरी असेल तरी काळजी करू नका. ज्या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत, आज खंडेरायाला एवढंच सांगणार, देवा काहीच करू नको. जेवढी लोक कीर्तना करता आलेली आहेत ना, या सर्वांच्या डोक्यावरचं कर्ज फिटू दे बाबा, बाकी काहीच करू नको. हा आता वाजवा टाळ्या. आला म्हणे आधार देणारा बोवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे आणि दादांच्या श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. ऐका, श्राद्ध व्यवस्था ही पवित्र हिंदू धर्म संस्कृतीमध्ये खूप महत्वाची आणि मजबूत सांगितलेली आहे. मनुष्य मेल्यावर त्या माणसाचं काय होतं याचा अभ्यास जेवढा आमच्या संस्कृतीनं आमच्या परंपरेनं केलेला आहे, तेवढं कुठल्याही संस्कृतीनं आणि कुठल्याही परंपरेनं केलेला नाही. म्हणून आमच्याकरता श्राद्ध व्यवस्था ही महत्वाची व्यवस्था आहे. आज आमच्या दादांना ही शेवटची श्रद्धांजली आहे आमच्या भाषेत. आज श्रद्धांजली दिल्यानंतर पुढच्या वर्षी कोणी श्रद्धांजली देईल नाही देईल याची शाश्वती नाही आहे.
पण आज ही आमच्या दादाला शेवटची श्रद्धांजली, त्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आहोत आणि सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. एक बाप आपल्या मुलाकरता काय काय करतो, आपल्या लेकरांकरता किती कष्ट करतो, याचं हुबेहूब दिग्दर्शन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून देताना दिसतात. विठ्ठल 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 बघा, जीवन जगत असताना शास्त्राचा जर आपण विचार केला तर शास्त्रानं आम्हाला एक गोष्ट सांगितली. प्रत्येक इंद्रियाची एक देवता ठरलेली आहे. कानाची देवता वेगळी आहे, नाकाची देवता वेगळी आहे, हाताची देवता वेगळी आहे. तसं आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ना, या रक्ताची देवता वेगळी आहे. आणि या रक्ताची देवता जर कोण असेल तर ते आपले पितर आहेत. कोण आहेत? बोला बोला, कोण आहेत? पितर आहेत, रक्ताची देवता. म्हणून बघा, कोणाला जर वाटत असेल की आपल्या वंशाला दिवा भेटावा, आपला वंश वृद्धी व्हावा, आपल्या वंशाला हवा असणारा दिवा आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्याकरता तुम्ही किती प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, पण एक वाक्य डायरीच्या पहिल्या पानावर लिहून घ्या. किती प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण वंशाची वृद्धी ही फक्त पितरांच्याच आशीर्वादाने, इतरांच्या नाही. विठ्ठल विठ्ठल त्या पितरांच्या ऋणातून उतरही होण्याकरता हा सोहळा. जीवन जगत असताना शास्त्रकारांनी आम्हाला सांगितलं की जीवन जगत असताना या जीवावर 3 प्रकारचं ऋण आहे. एक देवाचं ऋण आहे, दुसरं संतांचं ऋण आहे, आणि तिसरं म्हणजे पितरांचं ऋण आहे. मनुष्य जन्माला आला की त्याचं जीवन हे परपोषी आहे, स्वपोषी नाही. स्वयंपोषी जर या जगामध्ये कोण असेल तर तो फक्त भगवान परमात्मा आहे. आपण सर्व कोण आहोत? परमपोषी. भगवान परमात्मा स्वयंपोषी. म्हणून तर म्हटलेलं आहे, जय जय स्वसम विद्या आत्मरूपा. आमचं जीवन कसं आहे? जीव जीवस्य जीवन हा वेदाचं म्हणणं आहे. जीव जीवस्य वेदना हा म्हणजे जीवन, आमचं जीवन दुसऱ्या कुठल्या तरी जीवनावर अवलंबून आहे. पण ज्याचं जीवन दुसऱ्याच्या जीवनावर अवलंबून नाही त्याला भगवान परमात्मा म्हणतात. आणि भगवान परमात्म्याचे पहिले उपकार, पहिले ऋण आमच्यावर कोणाचे असतील तर ते भगवंताचे, दुसरे ऋण जर आमच्यावर कोणाचे असतील तर ते संतांचे आहेत, आणि तिसरे ऋण जर आमच्यावर कोणाचे असतील तर ते पितरांचे आहेत. ऐका, पहिले ऋण देवाचे आहेत. काय केलं देवानं? देवानं 84 लक्ष योनीचा फेरा फिरत असताना रोज कीर्तनातून गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी सांगून गेलेत काय? नरदेहा दुर्लभ जाना, नरदेहा दुर्लभ वर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. काय करायचं? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय करायचं असेल? नरदेह दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून मनुष्य जन्म मिळतो, पण तो कोणामुळे मिळत असेल तर तो भगवंतामुळे प्राप्त होतो. भगवंताकडनं आई वडिलांच्या माध्यमातून आम्हाला नरदेह मिळतो. पहिले उपकार जर कोणाचे असेल तर भगवंताचे. विठ्ठल 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 प्रमाण आहे. जेने हा जीव दिला दान, त्या भगवान परमात्म्यानं आम्हाला त्या ठिकाणी मनुष्य जन्म दिलेला आहे. चला, पहिले उपकार देवाचे. जास्त बोलत नाही, सर्वांना माहिती आहे, पण ऐका, पहिले उपकार देवाचे असताना देखील आज या समाजामध्ये अशी अनेक लोक आहेत, देवाचे उपकार असल्यावर सुद्धा देवाला जाणत नाही. ऐका ऐका, एक जण जा, फक्त गडबड करू नका. देवाचे उपकार असल्यावर सुद्धा उपकार जाणत नाही.
त्याच्या मागचं कारण जर काही असेल तर आज हा मनुष्य हा कृतघ्न बनलेला आहे, कृतज्ञ नाही. देवानं तोंड दिलं, पण ज्या देवानं आम्हाला तोंड दिलं त्याच तोंडानं तो देवाला नकारतो. याच्यापेक्षा या जगामध्ये मोठं आश्चर्य कुठलं असेल? पहिले उपकार जर आमच्यावर कोणाचे असतील तर ते देवाचे ऋण आहेत. चला, दुसरे ऋण जर आमच्यावर कोणाचे असतील तर संतांचे. देवानं आम्हाला जन्म दिला, देवानं आम्हाला नरदेह दिला, पण जन्म मिळाल्यानंतर, नरदेह मिळाल्यानंतर इथे येऊन आपण काय केलं पाहिजे याचं पदोपदी दिग्दर्शन जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलेलं आहे. आणि संतांचे एवढे उपकार आमच्यावर आहेत की तुकोबराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर दागवी, माझा निरंतर दागवी. सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांचे आमच्यावर आनंद काय करतात? मज निरंतर जागविती. केले उपकार सांगू मी काय, बापना करी ऐसी माय. बापानं आईने जे उपकार आमच्यावर केले नाहीत ते संतांनी आमच्यावर उपकार केलेत, म्हणून संतांचे आमच्यावर उपकार आहेत. संतांचं दुसरं ऋण जर आमच्यावर कोणाचं असेल तर ते संतांचं आहे. देव जर आम्हाला कोणी दाखवला असेल तर तो संतांनी दाखवलेला, म्हणून दुसरे उपकार आमच्यावर संतांचे आहेत. पण संतांचे उपकार असताना सुद्धा आम्ही जाणार नाही. ऐका मामा, एक सुशिक्षित बेकार, लक्षपूर्वक ऐका, एक सुशिक्षित बेकारानं एका वारकऱ्याला विचारलेला प्रश्न, का हो तुम्ही दर कोस दर मुक्काम करत ऊन वारा पाऊस न बघता, जेवणाची व्यवस्था नाही, झोपण्याची व्यवस्था नाही, ऊन वारा पाऊस आहे, दर कोस मुक्काम करत तुम्ही पंढरीच्या दिशेनं निघालेले आहात. ज्या माऊली ज्ञानोबरांसोबत तुम्ही पंढरीला चालले आहात, ज्या निवृत्तीनाथांसोबत तुम्ही पंढरीला जात आहात, तुकोबरांसोबत तुम्ही पंढरीला जात आहात, सांगा ना, ऊन वारा पाऊस याचा विचार न करता दर कोस दर मुक्काम करत करत पंढरीच्या दिशेनं जातात, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला देतो तरी काय? ज्या संतांसोबत तुम्ही जातात ती संत तुम्हाला देतात तरी काय? काय मिळतं तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये? काय मिळतं तुम्हाला देवाजवळ गेल्यानंतर? वारकऱ्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. वारकरी म्हणतो, बाबा ऐक, माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संगतीमध्ये देवाजवळ गेल्यानंतर आम्हाला काही मिळत नाही. हे जरी खरं असलं पण एक सांगू, मिळत काहीच नाही पण आयुष्यभर काहीच कमी पडत नाही. विठ्ठल विठ्ठल संतांच्या संगतीमध्ये जा, बाकी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. दुसरे उपकार जर आमच्यावर कोणाचे असतील तर ते संतांचे आहेत, आणि तिसरे उपकार जर आमच्यावर कोणाचे असतील तर ते आमच्या पितरांचे आहेत. मग मुलांकरता आईनं काय केलं, मुलांकरता बाप काय करतो, बाप किती कष्ट करतो, आणि मुलांकरता कशा पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करतो. बापाचे आमच्यावर उपकार आहेत. जर शास्त्रकार असं म्हणतात तर तुकोबराय तुम्ही सांगा, ज्या बापाचे उपकार तुम्ही आमच्यावर सांगतात त्या बापानं लेकरांकरता केलं तरी काय? अभंगाचं पहिलं चरण.
करी जोडी लेकराची ओढी आपुले कुरवंडी वाढवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी बार खांदी. तुकोबराय काय करतो बाप? तुकोबराय म्हणतात ऐका, बाप लेकरांकरता काय करत असेल तर बाप करी जोडी लेकराची ओढी आपुले कुरवंडी वाढवणी. बाप लेकरांकरता जेवढं करतो ना, मला मातृत्व कमी करायचं नाही, पण मला बापाची उंची आजच्या कीर्तनातून सांगायची आहे. बाप लेकरांकरता जेवढं करतो ना, मला असं वाटतं आई ही श्रेष्ठच आहे आणि श्रेष्ठच राहणार, पण आईपेक्षा कणभर का होईना बापाचे आमच्यावर अनंत उपकार आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे, आई प्रत्येकाला दिसली, बाप दिसत नाही. बाप आम्ही आणि आमच्या समाजाने बापाला निष्ठूर ठरवलं. बाप रागीट आहे, बाप निष्ठूर आहे, कारण बाप कधी रडताना दिसत नाही. खरं सांगू, बापालाही रडू येतो, पण बाप रडताना याच्याकरता दिसत नाही, कारण या समाजानं बापाला रडण्याचा अधिकार दिला नाही. कधीतरी रात्रीच्या 2 वाजता उठा आणि त्या खोलीत जा ज्या खोलीत बाप झोपतो, आणि त्या उशीला चाच पडून बघा, ती उशी तुम्हाला ओली चिंब लागल्याशिवाय राहणार नाही. बापाची आई मेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या भावंडांचं सात्वन करायचं आहे. बापाची पत्नी मेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला लेकरांचं सात्वन करायचं आहे. बापाचा एकुलता एक मुलगा देशाकरता शहीद झाला तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला पत्नीचं सात्वन करायचं आहे. मग हा बाप रडतो कधी? रात्रीच्या 2 वाजता उठा आणि जा खोलीत आणि बघा, ती उशी तुम्हाला ओली चिंब लागल्याशिवाय राहणार नाही, कारण या बापाला समाजानं रडण्याचा अधिकार दिला नाही. पण कणभर का होईना बाप आमच्यावर अनंत उपकार करून गेलेला आहे. दिवाळी जवळ आली, ताईला नवीन ड्रेस, दादाला नवीन ड्रेस, सौभाग्यवतीला 5,000ची साडी, पण लक्ष्मी पूजनच्या दिवशी सुद्धा अंगावर 50 छिद्रे असणारा बनियान घालून जो दिवाळी साजरी करतो त्याला बाप म्हणतात, बाप म्हणतात. मग हा बाप आमच्या करता काय करत नाही? ऐका, आई लेकराला कडेवर घेते आणि बापही लेकराला खांद्यावर घेतो. आई लेकराला कडेवर घेते आणि कडेवर घेऊन हे दाखवण्याचा प्रयत्न करते की लेका राजा, मी जे बघते ते माझ्या लेकरानं बघावं ही आईची शुद्ध भावना आहे. मी जे बघते ते माझ्या लेकरानं बघावं ही आईची शुद्ध भावना आहे. तसं बाप लेकराला खांद्यावर घेतो, मी जे बघते ते लेकरानं बघावं ही आईची शुद्ध भावना आहे. तसं बाप मुलाला लेकराला खांद्यावर घेतो आणि सांगतो, राजा आजपर्यंत आयुष्यात जे मी बघितलं नाही ते सुद्धा तू तुझ्या डोळ्यानं बघावं. ही शुद्ध भावना जर कोणाची असेल तर ती बापाची आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बापाचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. बाप करी जोडी लेकराची ओढी आपोले कुरवंडी वाढवणी. आणि बापाचे एवढे उपकार झाले. तुकोबाराय म्हणतात, खरं सांगू, बापानं प्रयत्नाची पराकाष्ठा करून हाडाचं रक्त करून बापानं जर काही केलं असेल तर आमच्या करता जमवलेली ही जी संपत्ती आहे, कुठला सायास न करता, एक उपकार सांगायचे म्हटले तर तुकोबाराय म्हणतात, कुठला सायास न करता तो बाप सर्वस्व संपत्तीचा मालक जर कोणाला बनवत असेल तर आम्हाला बनवतो. अभंगाचं 2रं चरण. एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा
वागवोनी बार खांदी. बाप काय करत असेल तर आपल्या आयुष्यात केलेले सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करून हाराचं रक्ताचं पाणी करून बाप काय करतो जमवलेल्या संपत्तीचा मालक जर लेकराला कुठलीही सायास न करता जर कोण बनवत असेल तर त्याला बाप म्हणतात. जा बरं असं आणि जाऊन कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही 20 वर्ष 25 वर्ष 50 वर्ष काम करा पण तिथलं मॅनेजर सुद्धा होता येत नाही. कुठलेही प्रयत्न न करता त्या संपत्तीचा मालक जर कोण बनवत असेल तर बाप बनवतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या बापाचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. एकानं मला विचारलं बाप 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 सांगतात बापाचे उपकार आणि बापाचे एवढे उपकार आहेत तर तुमचं म्हणणं काय महाराज. म्हटलं माझं म्हणणं एवढंच आहे की आपण बापाची सेवा केली पाहिजे. त्यानं मला विचारलं बापाची सेवा केल्यानंतर मला काय प्राप्त होईल. म्हटलं बापाची सेवा केल्यानंतर तुला काय प्राप्त होईल हे मी सांगण्यापेक्षा कधीतरी पंढरी महात्म्य उघडून बघ त्याच्यात तुला लक्षात येईल. जे गाणं आमच्या प्रत्येकाच्या मुखावर आहे जो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट करुणी आई बापाची सेवा सारे पाप झाले नष्ट. तो भक्त पुंडलिक. कधीतरी त्या भक्त पुंडलिकाचा इतिहास वाचा तुमच्या लक्षात येईल. जानू नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेला पुंडलिक आहे. ज्या पुंडलिकानं आयुष्यात कधी आई बापाची सेवा केली नाही, आयुष्यात कधी आई बापाचं ऐकलं नाही, आस्तिक नाही पण नास्तिक आहे. माय बापाला असं वाटलं की आपलं ऐकत नाही मग आपल्याकडे पद्धत आहे. मुलगा जर आपल्या हातातून सुटत असेल आणि आपलं जर ऐकत नसेल तर आपल्याकडे एकच उपाय तो म्हणजे त्याचं लग्न करून देणं. जानू नावाच्या त्या ब्राह्मणानं दंडकारण्यामध्ये राहत असताना आपल्या लेकराचं लग्न लावून दिलं आणि लेकराचं लग्न लावून दिल्यानंतर योगायोगानं जी पत्नी मिळाली ती सुद्धा नास्तिक आहे. पती भाविक आहे आणि पत्नी भाविक आहे असं समजा तुमचं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलेलं आहे म्हणून ही जोडीला जोडी भेटलेली आहे. इथे दोघही नास्तिक आहेत. आता तो तर आई वडिलांची सेवा करत नाही पण पत्नी देखील सासू सासऱ्यांची सेवा करत नाही. असेच दिवसामागे दिवस निघता निघता एक दिवस त्या दंडकारण्यामध्ये काशीला जाणाऱ्या काही तीर्थयात्रींचा मेळा त्या ठिकाणी आला आणि काशीला जाणाऱ्या तीर्थयात्री लोक त्या ठिकाणी आल्यानंतर पुंडलिकाच्या वडिलांनी सहज पुंडलिकाला म्हटले बाळा आमची इच्छा आहे काशीला जाण्याची, आमची इच्छा आहे काशीला दर्शन घेण्याची. माणसाला जन्माला आल्यानंतर एकदा तरी काशीला जावं. आपल्या भाषेत सांगू माणसानं जन्माला आल्यानंतर एकदा तरी काशी. हसताय तुम्ही. ती काशी नाही हा ही काशी. का आपल्या मध्ये बदल आहे. काशी केलीच पाहिजे, काशीला गेलंच पाहिजे, काशीचं दर्शन घेतलंच पाहिजे. ऐका काशीला जायला पाहिजे. लेकरा राजा माझी इच्छा आहे की आम्ही सुद्धा काशी तीर्थक्षेत्राला जावं आणि विश्वनाथाचं दर्शन घ्यावं. त्यावेळेस तो पुंडलिक म्हणू लागला किती काही केलं तुम्ही किती हात जोडले तरी मी तुम्हाला तिथं येणार नाही. तुमची जर इच्छा असेल तर तुमचे गाबाडे उचला आणि हे जे तीर्थयात्री आलेले आहेत ना हे तीर्थयात्री करून सोबत तुम्ही निघून जा. आता मायबापाला सुद्धा तेवढंच ऐकून घ्यायचं होतं कारण शेवटी ते याच्याही बोलण्याला आणि याच्याही वागण्याला कंटाळलेली होती. शेवटी मायबापांनी आपली गासोडी डोक्यावर घेतलीत आणि काशीला निघालेले ते यात्रेकरू त्यांच्या सोबत निघालेत. दर कोस दर मुक्काम चालू असताना दुसरी त्या ठिकाणी काशी यात्रा करणारी काही मंडळी पुन्हा त्या दंडकारण्यामध्ये आलीत आणि दंडकारण्यामध्ये आल्यानंतर आता पुंडलिकाच्या पत्नीला त्या ठिकाणी स्मशान वैराग्य प्राप्त झालं. स्मशान वैराग्य कशाला म्हणतात. आता इथं बसल्यानंतर आपल्याला असं वाटतं मी बी कीर्तनकार झालो असतं तर बरं झालं असतं. इथून उठलात थिएटरमध्ये गेलात आणि थिएटरमध्ये गेल्यानंतर बाहुबली पाहिला की मग आपल्याला वाटतं मी बाहुबली झालो असतो तर बरं झालं असतं. याला स्मशान वैराग्य म्हणतात. ऐका ती मंडळी आल्यानंतर आता पुंडलिकाची पत्नी म्हणू लागली म्हणले मालक माझी सुद्धा इच्छा आहे हो काशीला जाण्याची. आपण सुद्धा काशीला गेलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, एकदा भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतलं पाहिजे. पुंडलिक पटकन म्हणले अगं तुझी इच्छा आहे ना मग काळजी कशाला करते, आपण लगेच निघूया. पण म्हणले आपले गाभाडे एवढे डोक्यावर घ्यायचं चालायचं मला शक्य नाही. म्हणले काळजी करू नको, 2 दिवसात आपण आपल्या आई वडिलांना गाठू, आपल्या डोक्यावरची गाठोडी सुद्धा त्यांच्या डोक्यावर देऊ आणि पुढे तीर्थयात्रा करू. असं म्हटल्यानंतर दोघंही घोड्यावर बसले, आपले त्या ठिकाणी गासोडे घेतलेत, गाभाडे घेतलेत आणि निघाले. 2 दिवसात मायबापाला गाठलं. मायबापाला गाठल्यानंतर त्यांच्या डोक्यावर त्या ठिकाणी ओझे दिलेत आणि दर कोस दर मुक्काम करत 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 पुंडलिक त्यांची पत्नी आणि मायबाप त्या काशी यात्रेला काशी करता निघालेत. ऐका 2 कोसावर काशी राहिली आणि 2 कोसावर काशी राहिल्यानंतर पुंडलिकाच्या पायातली चप्पल तुटली
आणि पायातली चप्पल तुटल्यानंतर या गावात चप्पल शिवणारा कोणी आहे का असं विचारल्यानंतर काही साधक मंडळी सांगितले की या गावात एक साधक आहे ज्यांचं नाव आहे संत रविदास महाराज. आणि संत रविदास महाराज हे चर्मकार आहेत जे तुमची चप्पल शिवून देतील. पुंडलिकानं पटकन त्या ठिकाणी संत रविदासांचा घराचा पत्ता विचारला. तिथं गेल्यानंतर आवाज दिला, अहो कोणी आहे का घरात? काशी यात्रेला निघालेलोय, पण पायातली चप्पल तुटली म्हणून तुमच्याकडे आलो, शिवून देणार का? आवाज ऐकल्याबरोबर संत रविदासांनी म्हणावं, नक्की शिवून देणार, आणा तुमची चप्पल घेतली, शिवून दिली. शिवून दिल्यानंतर खिशातून एक शिराई काढली. आताच्या भाषेत त्याला आपण नाणं म्हणतो. एक शिराई काढली आणि शिराई काढल्यानंतर त्या संत रविदास महाराजांना देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संत रविदास महाराज म्हणले, महाराज तुम्ही काशीला चाललेले आहात आणि काशीला जाणाऱ्या भाविकांकडनं मी पैसे घेत नाही, हे पैसे तुम्हालाच राहू द्या. असं म्हटल्यानंतर पुंडलिकानं संत रविदासांना विचारलं, म्हणले महाराज बरं ठीक आहे, इथून आता काशी किती आहे हो? संत रविदास महाराज म्हणले, कोणी म्हणतं 4 कोस, कोणी म्हणतं 2 कोस, मला असं वाटतं 1.25 कोस इथून काशी आहे. कोण म्हणतं, ऐकताय ना? संत रविदास महाराज. असं म्हटल्यानंतर पुंडलिक महाराज म्हणू लागले, म्हणले तुम्हाला असं वाटतं इथून 1.25 कोस आहे, म्हणजे तुम्ही कधी काशीला गेले नाही का? म्हणे नाही, कधी गरज भासलीच नाही. म्हणे गेले नाही? म्हणे नाही. अहो लोक हजारो किलोमीटर लांबवरनं काशीला येतात, भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतात, तुम्हाला 2 कोसावर 1.25 कोसावर काशी आहेत, तुम्ही गेला नाहीत. तुमच्यासारखा नास्तिक व्यक्ती मी आजपर्यंत बघितला नाही. संत रविदास महाराज असू लागले, म्हणले खरं सांगू का, मला गरजच नाही पण कधी गेलो नाही, पण ऐका ना, तुम्ही आता जाताय ना, एक काम करा. खिशातून एक शिराई काढली आणि पुंडलिकाच्या हातात दिली. म्हणले एवढी शिराई त्या गंगे मातेमध्ये अर्पण करा आणि त्या गंगामय्यानी जर काही दिलं तर तेवढं माझ्याकरता घेऊन या. पुंडलिक हसू लागले, म्हणले राजा आयुष्यात कधी तू काशीला गेला नाही, आयुष्यात गंगेत कधी स्नान केलं नाही, पण तू म्हणतो ही शिराई घेऊन जा, गंगेत टाका आणि गंगा काहीतरी देईल, ती गंगा मैया मला काहीतरी देईल आणि ते घेऊन या. शक्य आहे का? गंगा मैया तुला काहीच देणार नाही. कोण म्हणतंय? पुंडलिक. गंगा मैया तुला काहीच देणार. रविदास महाराज म्हणतात, अहो देईल, तुम्ही घेऊन तर देणार नाही. अरे तू कधी गेला नाही, तुला काय भेटणार आहे? म्हणले तुम्ही घेऊन तर जा, एवढी गंगेत टाका. ती शिराई पुंडलिकानं खिशात घातली. दर मुक्काम करत गंगेत त्या ठिकाणी काशीला पोहोचलेत. काशीला पोहोचल्यानंतर गंगामय्याच्या किनाऱ्यावर गेलेत. गंगामयाच्या किनाऱ्यावर वैष्णवांची मांदियाळी एकत्र आल्यानंतर त्या गंगा नदीच्या प्रवाहातून 2 हात गंगामयाचे वरती आलेत. त्या ठिकाणी 2 हात वरती आल्यानंतर सर्वांनी गंगामयाचा जय जयकार केला. बोलो गंगा मैया की जय. सर्वांनी मोठमोठ्याने त्या ठिकाणी गजर करून त्या मैयेचं दर्शन घेतलं. आईचे हात वरती आल्यानंतर कोणी साडी चोडीचा आयरे टाकतंय, कोणी कपडे टाकतंय, कोणी दक्षिणा टाकतंय, कोणी अन्नधान्य टाकतंय, पण आईनं प्रत्येकाचं घ्यावं आणि प्रत्येकानं घेतलेली वस्तू ही पाण्यात फेकून द्यावी. कोणाचाही आई स्वीकारत नाही. हे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस पुंडलिकानं आपल्या खिशातली स्वतःची शिराई म्हणजे स्वतःचं नाणं टाकलं, ते सुद्धा आईनं बाजूला फेकून दिलं. लक्षात आलं, म्हणले एकानं आपल्याला दिलेली होती, एकदा ते टाकून बघू. आता रविदासानं दिलेली शिराई काढली आणि आई गंगामय्याच्या हातात ठेवली. आई गंगामय्यानं ती शिराई घेतली आणि त्या बदल्यामध्ये सुवर्णाचं असं सुंदर असं एक गोल असं असणार एक कंगन सुवर्णाचं भेट म्हणून त्या ठिकाणी पुंडलिकाला दिलं. पुंडलिकाला सांगितलं एवढं त्या रविदास महाराजांना नेऊन द्या. असं म्हटल्यावर आता पुंडलिक सुद्धा विचार करू लागला, ज्यानं कधी काशी पाहिली नाही, ज्यानं कधी गंगेत स्नान केलं नाही, कधी त्याला काशी कुठल्या दिशेला हे सुद्धा ज्याला व्यवस्थित माहिती नाही, त्याला गंगा मैयानं आशीर्वाद म्हणून सुवर्णाचं कंगन द्यावं असं त्या रविदासानं केलं काय? हा पुंडलिकाच्या मनात प्रश्न आहे. पण हजारो भाविक जे उभे आहेत ते भाविक विचार करतायत की इथे आम्ही येत असताना, एवढी भक्ती करत असताना आमच्या करता गंगा मैयानं काही दिलं नाही, उलट आमच्या पदरातलं काही स्वीकारलं नाही, पण ज्याच्या करता दिलं असा हा महान भाग्यवान व्यक्ती कोण आहे? एकदा आपण याचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून पुंडलिकाच्या माग 10,000 वारकरी निघालेत. कुठं? रविदासाकडं. आणि रविदासाकडे गेल्यानंतर रविदासांचं आपलं काम चालू आहे. पुंडलिक रायाने जावं, नतमस्तक व्हावं आणि सांगावं, महाराज तुम्ही म्हणला त्या पद्धतीनं माईनं तुमच्या करता त्या ठिकाणी सुवर्णाचं हे कंगन तुम्हाला प्रसाद म्हणून दिलेलं आहे, हे घ्या बरं. आणि ते रविदास महाराजांनी घ्यावं आणि घेतल्यानंतर म्हणावं, आता एक काम करा, तुम्ही आलेले आहात, 10,000 वारकरी सोबत आहेत, तुम्ही सर्व बसा, कारण विनमोक गेली अतिथी जाय सुकृताची संपत्ती. एक काम करा, तुम्ही इथं बसा. म्हणले काय?
तुम्ही इथं बसा, मी पटकन जातो 10,000 वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था करतो. पण घर छोटं आहे, गरीब व्यक्ती आहे, काय करणार, कसं करणार? पुंडलिक रायांना रविदास म्हणू लागले, काळजी करू नका, गंगामैयानं जे कंगन दिलंय ना तेच कंगन सोनाराकडे गहाण ठेवतो, सोनाराकडे देतो आणि त्याच्याकडनं पैसे आणतो. असं म्हटल्यावर रविदासानं जावं, सोनाराकडे ते कंगन ठेवावं आणि सोनार दादाला एवढंच म्हणावं, शेठ मला एवढेच पैसे द्या जेवढ्यात माझे 10,000 वारकरी जेवतील. सेठनं पैसे दिले, 10,000 वारकरी जेवलेत. सुवर्णाचं कंगन त्या सोनाराच्या हातात भेटल्यानंतर सोनारानं ते कंगन राजाकडे दिलं. त्या देशाचा जो राजा आहे त्या राजाच्या हातात ते कंगन दिल्यानंतर राजाला सांगितलं, राजे साहेब हे कंगन आपल्या गावात चर्मकाम करत असणारा रविदास त्याच्याकडे भेटलं. हे कंगन एवढं अप्रतिम आणि एवढं सुंदर आहे, जर तुमच्या पत्नीच्या म्हणजे राणी साहेबांच्या हातात जर घातलं तर किती शोभून दिसेल. पण हे एकच आहे, तुम्हाला अजूनही एक पाहिजे असेल तर तुम्हाला रविदास महाराजांकडे जावं लागेल. राजानं सोनारच ऐकलं, मोठी सेना घेऊन रविदासाकडे राजा आला. राजानं आल्यानंतर राजानं त्या सोनाराला म्हणजे रविदासांना विचारावं. रविदासांना विचारलं, एक कंगन आहे ठीक आहे, अजून मला एक कंगन पाहिजे राणी करता. रविदास महाराज म्हणू लागले, साहेब मला माफ करा, हे कंगन माझं नाही, माझ्याकरता प्रसाद म्हणून पुंडलिकानं आणलं होतं, तेही गंगेमधून आणलं होतं, गंगामैयाने मला दिलेलं होतं, काशीवरनं आणलेलं होतं. म्हणजे मग एक काम करा, मला कंगन पाहिजे आणि नाही देत असाल तर माझ्यासोबत आताच्या आता त्या ठिकाणी काशीला चला आणि काशीला जाऊन गंगामैयाकडे मागणी मागा आणि दुसरं कंगन मला मिळवून द्या. रविदास महाराज म्हणे, तुम्हाला कंगनच पाहिजे ना, मग त्याच्याकरता काशीला जाण्याची गरज काय, मी इथलं इथं तुम्हाला कंगन देतो. आणि ती जे चामडं भिजवण्याचं जे पात्र असतं ना त्याला काय म्हणतात आपल्या भाषेत, कठोती. मन चंगा तो कठोती में गंगा, ही तेव्हापासून मन पडली. त्या कठोतीमध्ये असणाऱ्या पाणीला त्या ठिकाणी संत रविदासांनी नमस्कार केला. माई जर माझी खरंच त्या ठिकाणी काही सेवा असेल, भक्ती असेल तर ती भक्ती आणि सेवा तुला अर्पण करतो, तू प्रगट हो आणि एक सुवर्णाचं कंगन मला दे, मला ह्या राजाला द्यायचंय. एवढं म्हटल्याबरोबर त्या कठोतीतून गंगा प्रगट झाली. गंगामैयाला सर्वांनी पाहिलं, सर्वांनी पुन्हा गंगामैयाचा जय जयकार केला. राजाला त्या ठिकाणी गंगामैयाने धमकावलं, धास्ती दिली, कोणाला तो त्या ठिकाणी आड जातोय, कोणाला बोलतोय. राजाच्या लक्षात आलं. राजानं विनम्र भावानं त्या ठिकाणी रविदासांना शरण गेलेत, माईची त्या ठिकाणी माफी मागितली. आता गंगामैयाने आशीर्वाद दिला. गंगामैया निघून गेलीत, वारकरी निघून गेलेत, राजे निघून गेलेत, पण पुंडलिक मात्र तिथंच उभा आहे. आता पुंडलिकानं रविदासांना विचारलं, म्हणले महाराज खरं सांगा, तुम्ही कधी काशीला गेला नाही, तुम्ही कधी गंगेत स्नान केलं नाही, कधी विश्वनाथाचं दर्शन घेतलं नाही, पण तरीही गंगामैयानं तुमच्याकरता या कठोतीत प्रकट व्हावं असं तुम्ही काय केलंय. असं म्हटल्याबरोबर रविदास महाराज म्हणू लागले, एक काम करा, ही माझ्या शेंडीला दोरी बांधलेली आहे, तेवढ्या दोरीच्या दिशेनं तुम्ही पुढे चालत जा. दोरीच्या दिशेनं ज्यावेळेस पुढे बघत आणि चालत गेले, लक्षात आलं संत रविदासांच्या शेंडीला बांधलेली दोरी, ती दोरी दुसरी तिसरी कुठली नसून पाळण्याची दोरी होती. आणि त्या पाळण्यामध्ये संत रविदासांचे आई आणि वडील हे दोघही बसले होते. इकडे काम करायचं आणि आपली मान हलवायची आणि त्यांना झोका द्यायचा, म्हणजे इकडे आपलं काम करायचं, कर्म करायचं आणि तिकडे आई वडिलांची सेवा करायची. पुंडलिका, माझ्या आयुष्यात मी देव पाहिला नाही, पण खरं सांगू, कोणी जर मला विचारत असेल तुम्ही देव पाहिला का, तर मी सांगतो पुंडलिका, मी देव पाहिलाय आणि तो देव म्हणजे माझे मायबाप जे माझ्या घरात आहे, ज्यांची सेवा मी आज करतोय. आई पुंडलिका, आई मायबापाची सेवा करण्याचं फलश्रुती काय आहे. 2 लाख काशीच्या प्रदक्षिणा केल्यात तर 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. 2 लाख काशीच्या प्रदक्षिणा केल्यात तर 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. आणि माय बापाला जर 1 प्रदक्षिणा केली तर 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्या पदरात भेटतं. म्हणून पुंडलिका, कुठल्या देवाला शरण जाऊ नको, करायचं असेल तर काय कर, माय बापाची सेवा कर. त्या पुंडलिकानं सर्वस्वाचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, डोळे उघडलेत, आता मायबापाची सेवा केली आणि मायबापाची सेवा करता 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 एवढं सामर्थ्य प्राप्त झालं. मायबाप देवानं आतापर्यंत अनेक वेळा अवतार घेतलात आणि अवतार घेऊन भगवान परमात्मा पुन्हा निज धामाला निघून गेलेत, पण भक्त पुंडलिका करता आलेला देव आजही 28 युगांपासून त्या पंढरपुराला उभा आहे. हे सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते फक्त आई वडिलांच्या सेवेत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मला काय करायचं असेल, बाप आमच्या करता
करता काय करतो तर प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्हाला मालक बनत असतो. एवढंच नाही, लेवोनिया पाहे डोळा अलंकार काय करतो, या डोळ्यानं त्या लेकरांना पाहत असतो. ऐका, बापा करता सर्वस्व जर काही असेल तर ते फक्त लेकर आहेत. सर्वस्व सुखाचा उपभोगाचा त्याग करून सुखाची शिदोरी लेकरांच्या पाठीवर जो बांधतो ना त्याला बाप असं म्हणतात, त्याला बाप म्हणतात. म्हणून या बापानं काय करावं, सर्वस्व करावं. पण जिवंत असताना एखाद्या बापाच्या आयुष्यातून लेकरांना निघून जावं, किती त्रास होतो हे फक्त त्या बापाला विचारा. बापा करता आपली लेकरं म्हणजे कोण आहेत, कोण आहेत? बापा करता आपली लेकरं म्हणजे एक डावा डोळा आणि एक उजवा डोळा आहेत. म्हणून त्या बापाची सेवा मी केली पाहिजे. आणि बाप नाही, आणि बापाची किंमत काय हे त्याला विचारा ज्याच्या आयुष्यातून बाप निघून गेलेला आहे. अरे पतंगा पतंगा जरा तामशील का, देवावरी बाबा माझे निरोप त्यांना देशील का. हे पतंगा, माझा एवढा निरोप माझ्या बापाला दे. जगाच्या पाठीवर तुम्ही अनेक लोकांची सेवा करा. आमच्याकडे पद्धत आहे, कीर्तन संपलं की लोक नमस्कार करायला येतात कीर्तनकाराला. तुमच्याकडे आहे का? आणि कीर्तनकाराला नमस्कार करायला आलेत की आप्पा खिशात असणारी कडक 200ची 500ची नोट पायावर ठेवतात, नमस्कार करतात ना मग घरी जातात. तुमच्याकडे आहे पद्धत? नाहीये? मग आजचा योग चांगला आहे, सुरुवात करायला काही हरकत नाही. नाही, ऐका, कीर्तन संपली 4 लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणली, महाराज तुम्ही कीर्तनातून बाप खूप चांगला सांगितला, सर्व सांगितलं, पण बाबा तुम्ही कीर्तनातून हे नाही सांगितलं माणसानं सुखी कसं व्हावं, माणसानं सुखी होण्याकरता काय करावं. म्हटलं ऐका, सुखी होण्याकरता कोणी रोजा ठेवला, सुखी होण्याकरता कोणी उपवास ठेवला, सुखी होण्याकरता कोणी श्रावण ठेवले, कोणी उपवास ठेवले, पण सुखी तोच झाला ज्यानं आपले मायबाप घरात ठेवले. बाकी काहीच करू नका, आपल्या मायबापाची सेवा करा. आज परिस्थिती आहे दादा, पुत्र सांभाळायला खर्च आहे, मायबाप सांभाळायला नाही. आजच्या कीर्तनातून एवढं जरी घेऊन गेलात तरी भरपूर आहेत. आपले मायबाप आपल्यात राहत नसतील ना, त्यांना घरी आणा. पत्नी घरात राहू देत नाही तर गाईच्या गोठ्यात ठेवा. आथरायला पांघरायला काही देत नाही तर फाटलेली गोंटी आथरायला पांघरायला द्या, मायबाप काहीच बोलणार नाही. रोज 3 भाकरी खातात ना, 1 आणि 2च भाकर खा, 1 भाकर मायबापासाठी चोरी करा, तुम्हाला पाप लागणार नाही. ती भाकर खिशात घाला. आणि सकाळी ड्युटीला जात असताना त्या गाईच्या गोठ्याकडनं आपली गाडी न्या. जनावर जशी मालकाची वाट बघतात की आपला मालक येईल ना आपल्याला खाण्याकरता काहीतरी देईल, तसं मायबाप या लेकराची वाट बघतात, माझा दादा माझा लेक येईल ना मला खाण्याकरता काहीतरी देईल. जा, गेल्यानंतर खिशातली भाकर घ्या, त्या गाईच्या दिशेनं, गाईच्या गोठ्याच्या दिशेनं मारून फेका. ती भाकर शेणात पडली की गव्हाणात तेही बघू नका, तुम्ही निघून जा. तुम्ही निघून गेल्यानंतर 70 वर्षाची ती माझी आई आहे, 80 वर्षाचा तो बाप आहे, दोघांनाही चालता येत नाही. घसरत घसरत ती आई त्या भाकरीपर्यंत येते, ती भाकर उचलते, त्याला लागलेली माती बाजूला करते, अर्धी भाकर स्वतः घेते, अर्धी बापाला देते. दोघही भाकरीचा चुरा करतात. त्या चुऱ्यामध्ये, त्या भाकरीच्या काल्यामध्ये कालवण्याकरता कालवण नाही, भाजी नाही, म्हणून मीठ आणि पाणी टाकून ती भाकर खातात. आणि ती भाकर खाता खाता एकेका डोळ्याला 2-2 अश्रुधारा लागतात ना. ती माय आपल्या बापाला सांगते, मालकाला सांगते, मालक अहो काय परिस्थिती आहे, मागच्या 4 दिवसापासून खाकी कपडेवाले कर्मचारी रोज गरम चपात्या दुपारी खाण्यासाठी देत होते, इथे मागच्या 2 दिवसापासून आपला दादा आपला लेक भाकर फेकून मारतोय. काय दुर्दैव आहे. ऐका, बाप काय असतो माय बाप, तो बाप ती भाकर खाता खाता आणि रडता रडता सांगतो, लक्ष्मी लक्ष्मी अगं 4 दिवसापासून जरी खाकी कपडेवाले कर्मचारी रोज गरम चपात्या दुपारी खाण्यासाठी देत होते, पण खरं सांगू लक्ष्मी, ते गरम चपाती खाण्यामध्ये मला जेवढा आनंद नाही ना, त्यापेक्षा जास्त आनंद ये फेकून मारलेल्या भाकरीमध्ये. कारण ही भाकर माझ्या दादाची, ही भाकर माझ्या लेकराची आहे. हे शब्द जर कोणाचे असतील तर फक्त बापाचे आहे. म्हणून तो बाप आमच्या करता काय करत असेल तर लेवोनी पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करून या. तुकोबराय म्हणतात, बाप आमच्या करता काय करतो, सर्वात मोठं उदाहरण शेवटच्या चरणात दिलेलं आणि काशी तू
वरती करा, हात हात, टाळी टाळी हात. मागणी केली आणि बापानं ती पूर्ण केली नसेल म्हणून उदार जेवा शिया पोलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडेवा गवोनी बार खांदी ज्ञानेश्वर आवनी. एकत्रित आलेलो आहोत. भगवान परमात्म्याला एवढीच विनंती आहे, आमच्या दादाला चिर शांती लाभू दे. अनाथ अपराधी अनाथ असणारा जीव आहे आणि त्या जीवाला देवा तुमच्या पायाशी ठेवा. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज. देवा आमची इच्छा एकच आहे, आमच्या बापाला तुमच्या जवळ जागा द्या आणि चिर शांती लाभू द्या. आज जरी बाप आमच्यातून निघून गेला पण आठवण रूपानं कायमस्वरूपी बाप आमच्या आयुष्यात असेल. आपल्या परिवारावर केलेले सुसंस्कार म्हणून आज त्यांची ही पोचपावती. सुखदेव दादांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण एकत्र आलोत. त्यांना भगवान परमात्मा चिर शांती लाभो ही भगवंताकडे प्रार्थना. या कीर्तनाकरता ज्यांची अत्यंत महत्वाची उपस्थिती वैष्णव गुणीजन श्री हरिभक्त पारायण निळोबाप्पा असतील, ज्ञानेश्वर महाराज माऊली असतील, सचिन दादा असतील, सागर दादा असतील, जनक दादा असतील, ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली श्री हरिभक्त पारायण बाकेराव मामा असतील, तुम्ही सर्व समस्त मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेला आहात. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं आलेला हा सुंदर योग आणि त्या अनुषंगानं बोलण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ तुमचा घेत नाही. का घेत नाही? कारण पुढेही बहुत करणे आहे, पुढे जेवण आहेत. आणि नाहीतरी मला माहिती आहे कीर्तनाला आलेली किती लोक होती, 50-60 लोक होती. मी काही खोटं बोलणार नाही, तुम्ही परत बोलवा की नका बोलू. कीर्तनाला आलेली कीर्तन ऐकणारी ही 50-60 लोक होती. आता आलेली आहे सर्व जेवणा करता आलेली आहे. माफ करा मला पण तेवढंच खरं आहे. कारण आपली लोक खूप हुशार आहेत. खरं सांगू मामा, 2 भ्रम माणसाला आयुष्यात, प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला 2 भ्रम आहेत. एक सर्वात पहिला, मी जेवढा चॅप्टर आहे ना तेवढं कोणीच नाही. प्रत्येकाला असं वाटतं, मग तो मी असो की कोणी असो, मी जेवढं हुशार आहे तेवढं कोणीच नाही. आणि दुसरा भ्रम, माझ्या आयुष्यात जेवढी संकट आहे तेवढी दुसरं कोणाचा. या भ्रमातून बाहेर निघा. कीर्तनाला लवकर येत चला. सुंदर अशी उपस्थिती शेवटी का होईना या ठिकाणी आलात म्हणून तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी कोटी कोटी त्या ठिकाणी प्रणाम, त्रिवार अभिवादन करतो, धन्यवाद देतो. याच ठिकाणी सांगतो आमच्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे श्री हरिभक्त पारायण सचिन महाराज यांची ही संस्था आहे. खूप चांगल्या पद्धतीनं थाटामाटानं, म्हणजे फक्त थाटामाटानं संस्था दिसायला नाहीये, पण थाटामाटानं मुलांना त्या ठिकाणी शिकवलं जातं, त्यांचं संगोपन केलं जातं. या अनुषंगाने आज लेकर या पद्धतीनं तयार आहेत की गोड अशी टाळ या ठिकाणी वाजवू शकतात. आपल्या गावातला असणारा श्री हरिभक्त पारायण आमचा भविष्याचा बाल कीर्तनकार कृष्णा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तो आल्या मामा मला म्हणला, म्हणे मी रूपपात लोचनी म्हणल आणि शेवटी निवृत्तीराया भजन म्हणल, पसायदान म्हणेल. तर आपण गोड त्या कृष्णाच्या आवाजातून निवृत्तीरायांचं स्मरण आपल्याला करायचं आहे. सर्वे पालखी त्या ठिकाणी सर्व संत मंडळी पंढरीच्या दिशेने निघालेली आहेत. भगवान परमात्मा तुमच्याही डोक्यात प्रकाश टाकू आणि तुम्ही लवकरात लवकर पंढरीच्या दिशेने निघून भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक हो ही भगवंताला प्रार्थना करतो. याच ठिकाणी थांबतो. भजन त्याच्यानंतर जय हरी विठ्ठल.
Thank you.